Okay, so we will start today's session with a small activity. Basically, I have a question for you. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. उत्तर देण्यासाठी तुम्हाला 2-3 मिनिटं वेळ देणार मी. सिंपल क्वेश्चन आहे. व्हॉट डिड यू डू टुडे? और डिस्क्राईब युअर डे. आजच्या तुमच्या दिवसाला तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. सो हाय दीपा, वेलकम, नाईस टू सी यू. एक छोटी वेलकम. 5 मिनिटाची आपण ॲक्टिव्हिटी करूया. प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे. व्हॉट डिड यू डू टुडे या फिर डिस्क्राईब युअर डे. आय मीन टुडे, राईट? दीपा, कुठला आवाज येत आहेत का? काय झालं तुमच्या एरियामध्ये आज आजूबाजू? आमच्या हं? जेवणाचा कार्यक्रम आहे सर मंदिरात. अच्छा. या लागते मग जेवायला तिकडे. हो या ना सर. नाही, ठीक आहे. कसं महाशिवरात्रीचं जेवण आहे का? हा. हं. मग तुमचं जेवण तिकडेच आहे का आज? आज सगळं सकाळपासून बाहेरच आहे सर. अच्छा. आज सगळ्यांचे नेटवर्क का बरं अटकतायत? दीपा इज गेटिंग स्टक. शीतल इज ऑल्सो गेटिंग स्टक इन बिटवीन. ठीक आहे, मी पुन्हा रिपीट करतोय. एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. व्हॉट डिड यू डू टुडे और डिस्क्राईब युअर डे. आणि तुम्हाला 2-3 मिनटं यावर विचार करायचा आहे. आणि मग हिंदी, इंग्रजी, मराठी जसं जमेल तसं तुम्हाला याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ज्याला वाटते शक्यतो प्रयत्न करा इंग्रजीमध्ये बोलण्याचा. ठीक आहे. पास्टबद्दल कसं बोलायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे. ठीक आहे. तर त्याचा वापर करून जे तुम्ही शिकलात त्याचा वापर करून इंग्रजीमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. त्याच्या आधी त्याचा विचार करा की मला काय उत्तर द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही 2-3 मिनटं घ्या. ठीक आहे. तो युअर थिंकिंग टाइम स्टार्ट्स नाव. विचार करा तुम्ही लोक. प्रश्न क्लिअर आहे ना सगळ्यांना? ठीक आहे. स्टार्ट थिंकिंग. तोपर्यंत मी तुम्हाला म्यूट करतोय. ठीक आहे. नॉईज खूप आहे तुमच्याकडे.
ठीक है, द थिंकिंग टाइम इज ऑलमोस्ट ओवर, आई विल गिव यू 1 more minute and then you have to start answering the question. All right, let's start talking. So, who would like to give the answer of this question first? हे नेहमी होतं की पहिले एका दोघांना देऊ दे, मग मी नंतर देणार. पण एक स्ट्रॅटेजी सांगू, पहिलं आन्सर दिलेलं कधी चांगलं. कारण की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बोलता ना, तर लोक तुम्हाला ऐकत नसतात, ते आपल्या आन्सरचा विचार करत असतात. पण एकदा त्यांचा आन्सर देऊन झालं, देन दे आर रेडी रेडी टू लिसन टू यू, नाही का? देतो सर मम्मीच. गुड डिसिजन, क्लेवर डिसिजन. ठीक आहे दीपा, मग प्लीज टेल मी, और टेल अस रॅदर, व्हॉट यू डिड टुडे, हाऊ वॉज युअर डे, डिस्क्राईब युअर डे. सर आवाज येत नाहीये का माझा? येत आहे ना, तुमच्यासोबत तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांचाही आवाज येऊन राहिला. गो अहेड. ओके ओके, जे तुम्ही कंट्रोल करू ठीक शकत आहे नाही सर. त्याचं ते जाऊ द्या, तुम्ही तुमचा आन्सर द्या, ठीक आहे? सो टेल अस व्हॉट यू डिड टुडे. ओके, ठीक आहे सर. Today I woke up 8 a.m. At 8 a.m. Then brush my teeth. Mm-hmm. After that I take a bath I take a bath. I and took a then bath. I took a bath and then gone to the Chavan sir's home to had a meal. Hmm. After that I went to the office and do a little bit of work. Mm-hmm. Done येईल ना इथं. Nine. Did. Sorry. Did a little bit of work and then Atkare sir brought an ice cream for me. After it ice cream, we went to we went to lunch. We went to lunch at Ashoka restaurants, and after that I felt sleepy, so I returned to my room. Hmm. Then. तर सर एवढंच केलं मी आज. ठीक आहे, हरकत नाही. देन पटकन मी. हां. बोला 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 बोला, गो ऑन. नाही सर, रूमला आल्यावर शीतलला बोलले व्हिडिओ कॉलवर आणि थोडासा अभ्यास केला आणि झोपले. अच्छा अच्छा, गॉट इट. आता हे राहिलं लिहायचं. ठीक आहे ना, हरकत नाही. मी थोडासा फीडबॅक देतो लँग्वेजबद्दल. तुम्ही एकदा गॉन म्हटलं, गॉन नाही येत याच्यामध्ये, वेंट येतं, ठीक आहे? आय वेंट. वेंट. ओके सो सर. आय गॉन टू चव्हाण सर्स हाऊस टू हॅड डिनर असं म्हटलं तुम्ही, नाही, टू हॅव डिनर येणार, ठीक आहे? कारण की तो वर्ब नाही आहे. टू हॅव. आय वेंट टू चौहान टू. सर्स हाऊस टू हॅव डिनर. हो. अच्छा, हाऊस. इथे टू असतं ना, टू सोबत वी1 टू येतं, टू हॅव हॅव, डिनर. टू ईट, टू गो असं येतं, ठीक आहे? आणि या शब्दाचं उच्चारण स्क्रीनवर बघा, या शब्दाचं उच्चारण तुम्ही ब्राउट असं करता. इट्स नॉट ब्राउट, इट्स ब्रॉट, ठीक आहे?
Yeah, brought. हम्म. नंतर तुम्ही म्हटलं आफ्टर एट आईस्क्रीम. सेंटेन्स बघा, तसं सगळ्यांचंच कामाचं आहे, ज्याला ज्याला समजत नसेल. आफ्टर एट हम्म. आईस्क्रीम वी वेंट टू लंच असं म्हटलं तुम्ही. चला मी हम्म. तुमच्यापैकी एखाद्याला विचारतो, याच्यात काय चुकी आहे. आय आफ्टर एट आईस्क्रीम वी वेंट टू लंच. मला शीतलला विचारायचं आहे. शीतल, हा जो सेंटेन्स आहे सगळ्यात खाली लिहिलेला, याच्यात काय ग्रामॅटिकल मिस्टेक किंवा कमतरता तुम्हाला वाटते? अँड आईस्क्रीम म्हणलं होतं ना सर मी. ठीक आहे ना, ॲन आईस्क्रीम म्हटलं असेल. हम्म. तरीही हा ग्रामॅटिकली इनकम्प्लीट किंवा इनकरेक्ट आहे. शीतल, व्हॉट डू यू थिंक? व्हॉट डू यू थिंक इज द मिस्टेक इन दिस सेंटेन्स? We went to learn. ही वेअर येते सर. जेव्हा तुम्ही वी वेंट टू लंच म्हणता ना, लंचला तुम्ही क्रिया बनवली. लंच ही क्रिया नसते. हॅव लंच म्हटलं जातं, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. हम्म. तो वी वेंट टू हॅव लंच येणार, वी वेंट टू लंच नाही येणार. ठीक आहे. आणि दुसरी मिस्टेक आहे इथे, हा अच्छा. मेन सेंटेन्स नाही आहे, हा कधीचं हम्म. उत्तर आहे. मेन सेंटेन्स हा इकडे आहे आणि त्याच्यातली क्रिया हा आहे वेंट, आणि याचा विटू तुम्ही बरोबर लावला आहे. आफ्टर नंतर जी क्रिया येते ना, त्याला आय एन जी मध्ये लिहिलं जातं. तर आफ्टर इटिंग असं येणार तिथे. ठीक आहे. अच्छा. सो आफ्टर इटिंग अन आईस्क्रीम वी वेंट टू हॅव लंच असं ते होणार. ठीक आहे. हॅव अ लंच. लंच नाही, फक्त लंच. वी वेंट टू हॅव लंच. लक्षात येतं? सगळ्यांच्या लक्षात आलं? मयुरी, हो शेफाली, सर. शुभांगी. लंच, डिनर आणि काय असतं ब्रेकफास्ट, याच्यासोबत नाही लावायचं. आय वेंट टू हॅव लंच, आय वेंट टू हॅव डिनर, आय वेंट टू हॅव ब्रेकफास्ट असं. ठीक आहे. लक्षात आलं मिस्टेक्स? ठीक आहे सर. वेळ मिळाला हो तर मी सर. आणखी तुम्हाला उत्तर द्यायला लावेन, म्हणून तुम्ही मिस्टेक्स करेक्ट करा. ठीक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला म्यूट करतोय हम्म. आता. नाव हू वुड लाईक टू गिव्ह आन्सर टू दिस क्वेश्चन? जे आता आलंय त्यांना मी सांगून देतो. आम्ही एक प्रश्न दिला होता, त्याचं त्याचं उत्तर द्यायचं होतं विचार करून. द क्वेश्चन वॉज व्हॉट डिड यू डू टुडे? आज तुम्ही काय केलं? तर आता कोण उत्तर देणार? हू वुड लाईक टू आन्सर दिस क्वेश्चन नाव? कम ऑन, कम ऑन. I go to the school. Okay, Sheetal, you answer the question now. Okay. So, what did you do Okay, today? sir. Continue. Mm, Good evening. Good evening, sir. Uh, in my daily, in today, I am doing. I did. I I wake up early morning. After that, I did my daily morning routine, and I go to the school. Uh, After that, my first period start at 8 o'clock. Uh, in uh, in my class, I teach my Who did you teach, Sheetal? And what did you teach? I teach the lesson of the Buddha. Okay, interesting. Yeah. And after that, after 2 periods, uh, we have a break. That time I lunch is येते ना sir. Hmm? I Tell me. take my lunch येते ना. Taken Hmm. my lunch येते ना. हा. And after that,
we prepare for the Jayanti of Shivaji Maharaj. हम्म. Uh, for that, I uh, I practice with my student dance preparation, हम्म. and at 1 o'clock, I back my home, I back my home. I came back. and I came back my home, and yes, sir. Enough. Okay, 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 After got it. that, I हम्म. eat some food, आणि त्याच्यानंतरचं दीपानं सांगले दीपाला बोलले. राईट, राईट, राईट. ठीक आहे ना. इथे तुमच्या क्रियांचा वापर चुकलेला आहे. आता तुम्ही हे माझ्याकडून शिकले नाही, पण मला टेस्ट करायचं होतं. तुम्ही सगळे प्रेझेंटच्या क्रिया वापरल्या आहेत. आय वेकअप, आय गो टू द स्कूल, आय वेन फर्स्ट पिरियड स्टार्ट, आय टीच, वी हॅव अ ब्रेक असं म्हटलं तुम्ही. आय टेक माय लंच, मग नंतर टेकन म्हटले, मग मी प्रिपेअर असं म्हटलं. ॲक्च्युली इथे सगळ्या पास्टच्या क्रिया वापराव्या लागतात. याला मी शिकवलं सिंगल इव्हेंट इन द पास्ट. हो ना दीपा? म्हणजे आज एकदा झाल्या ना ह्या सगळ्या गोष्टी. एकदा घडलेल्या गोष्टींना आपण विटवणे म्हणतो. तर तुम्ही आय वेकअप म्हटले. तुम्हाला काय म्हणायला हवं होतं? वेकअपचा पास्ट, आय वोकअप. बरोबर. ओके. आपण जेव्हा वेकअप म्हणतो ना, त्याचा मराठीत अर्थ होतो मी उठते. हा रुटीन झाला. मी रोज सकाळी 7 वाजता उठते. आय वेकअप डेली ॲट 7 AM. पण हे झालं रोजचं. आपल्याला आताचं म्हणायचं आहे, सॉरी आताचं नाही, आजचं म्हणायचं आहे. तर मग आय वोकअप टुडे ॲट 8 AM लेट्स से. या दोघांमध्ये फरक आहे बघा. हे रोजचं आहे, पहिला वाक्य रोजचं आहे आणि दुसरा वाक्य आजचं आहे. बरोबर. इट्स अ पास्ट. इट्स द पास्ट. फरक कुठे आहे? चला इथे 8च्या जागी 7च लिहितो मी. जवळपास हा वाक्य सारखाच आहे बघा. पण पहिल्या वाक्यात वेकअप आहे, प्रेझेंटचा वर्ब, आणि दुसऱ्या वाक्यात काय लिहिलं आहे? वोकअप. बरोबर. तर इन मराठी पहिल्या वाक्याचा अर्थ होतो मी रोज 7 वाजता उठते, आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ होतो मी आज 7 वाजता उठली. फरक आहे ना. रोजचं आणि आजचं याच्यामध्ये फरक असतो ना. येस सर. होऊ शकते रोज तुम्ही 7 वाजता उठता, पण आज 8 वाजता उठले. ठीक आहे. तर मी रोजचं नाही विचारलं होतं, मी डेली रुटीन नाही विचारलं होतं, मी आजचं विचारलं होतं. ठीक आहे. ही रेकॉर्डिंग नंतर बघाल तुम्ही तुमचा पार्ट फास्टमध्ये, तुम्हाला लक्षात येईल की सगळे तुम्ही प्रेझेंटचे वर्ब वापरले, तर पास्ट वापरायचं. ठीक आहे. आय होप यू गॉट इट. काही डाऊट येस. शीतल? एनी डाऊट? नो सर. ओके, ठीक आहे. ओके, डज एनी वन वॉन्ट टू आन्सर? आता मी एका व्यक्तीचं उत्तर घेणार, त्याच्यानंतर मी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी घेणार आहे. त्याच्यामुळे कोणाला द्यायचं आहे का उत्तर पटकन? एक पर्सन लागेल. मयुरी, वुड यू लाईक टू आन्सर दिस क्वेश्चन? तुम्ही म्यूटवर आहात. आय कांट हिअर यू. प्लीज अनम्यूट युअर सेल्फ फर्स्ट. Today I woke up early morning at 4:30. Then brushed my teeth and took a bath. The finished all household work. And Great. from 8 I went to English class after 2 days. The attend 1 hour द and अटेंड went to द अटेंड नाही, आय अटेंडेड. I attended 1 hour and went to office. The office time between 10 to 5 p.m. Then 5 to 6:30 at my sorry. Then 5 to
From sir. from Sorry. 5 to 6:30, what did you do? Then went to my steno classes Hmm. from 5 to 6:30. हम्म. झालं सर. And then मग you मी joined घरी this आले. class. And then you came back home and joined this class, right? Yes, sir. ठीक आहे. तयारी करून चांगलं बोललो तुम्ही. मोस्टली इट वॉज ग्रामॅटिकली करेक्ट. पाचचा वापर तुम्ही योग्य प्रकारे केला आहे. गुड. हे असं नाही म्हणायचं आय वेंट टू माय स्टेनो क्लास फ्रॉम 5 to 6:30. 5 ते 6:30 पर्यंत तुम्ही तुमच्या स्टेनो क्लासला गेलात नाही. तुम्ही तो क्लास केला. तुम्ही गेले 5 वाजता असणार, नाही का? हो थोडा सर. फरक समजून घ्या. आय वेंट टू माय स्टेनो क्लास ॲट 5. किंवा तुम्ही असं म्हणू शकता आय अटेंडेड माय स्टेनो क्लास फ्रॉम 5 to 6:30. ठीक आहे ना? मी Yes, sir. नेहमी समजावून सांगतो की माझा क्लास 5 ते 6 होता. माय क्लास वॉज फ्रॉम 5 to 6. पण माझा क्लास 5 वाजता सुरू झाला असं म्हणून आपण, तर माय क्लास स्टार्टेड ॲट 5 असं म्हणतात. स्टार्टिंग पॉईंट सांगायचं झालं तर ॲट 5 म्हणू, पण इथून इथपर्यंत होता म्हणायचं झालं तर फ्रॉम आणि टू लावू. फ्रॉम लावून स्टार्टिंग पॉईंट सांगायचा आणि टू लावून काय सांगायचा? एंडिंग End. पॉईंट. Ending. म्हणजे हा जो आपला क्लास आहे 7:30 ते 8:30 असतो. तर मला असं म्हणता येईल अवर इंग्लिश क्लास इज फ्रॉम 7:30 to 8:30. पण जर मला सुरू होतं म्हणायचं असेल तर मग मला म्हणायला लागेल की माझा क्लास 7:30ला सुरू होतो. मग आता मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेन? माय क्लास स्टार्ट्स ॲट 7:30. बरोबर? हो सर. ॲट आणि फ्रॉम आणि टूचा फरक समजला का तुम्हा लोकांना? हो. Yes, sir. सुरुवात होते म्हणायची आहे तर ॲट 7:30 आणि या वेळेपासून त्या वेळेपर्यंत असतो म्हणायचं तर फ्रॉम आणि टू लावायचं. फ्रॉम 7:30 to 8:30. डिड यू अंडरस्टँड? Yes, sir. Yes, sir. ओके, गुड. सो गुड जॉब मयुरी. ऑलमोस्ट करेक्ट सांगितलं तुम्ही. चलो नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट. आज ॲक्च्युली मी माझ्या संध्याकाळच्या बॅचमध्ये कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटी करवली की इंग्रजीची आकलन क्षमता किती आहे. आणि मला वाटतं या मध्ये सुद्धा कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन क्षमता म्हणजे इंग्रजी समजण्याची क्षमता इम्प्रूव्ह करण्यावर आपण जोर दिला पाहिजे. तर जे डे 1 पासून आहेत त्यांना मी सांगितलं होतं की इंग्रजी बोलायला शिकायची कशी असते. तर मी 3 स्टेप्सचा फॉर्म्युला सांगितला होता. तर कोणी सांगू शकेल तो 3 स्टेप्सचा फॉर्म्युला काय होता? एनीबडी? हो सर. व्हॉट वॉज दॅट फॉर्म्युला? Listen, understand, and im- आता शब्द जातो. लिसन, अंडरस्टँड Listen, अँड understand, Listen, speak. understand, and speak. लिसन, अंडरस्टँड अँड स्पीक. तर तुम्ही सगळे इंग्रजी बोलणं शिकायसाठी इथे आलात. स्पीक, बरोबर? पण जर तुम्ही हा फॉर्म्युला बघू शकत असाल तर तुमच्या लक्षात येईल की स्पीकिंगच्या पहिले अंडरस्टँडिंग येईल आणि त्याच्याही पहिले काय येईल? लिसन. बरोबर? मग नंतर मी तुम्हाला म्हटलं लिसनच्या जागी तुम्ही रीडही करू शकता. बेसिकली हा इनपुट घेणे आहे, नाही का? तर सगळ्यात पहिले इंग्रजी खूप वाचावी लागेल, ऐकावी लागेल आणि ती वाचलेली इंग्रजी, ऐकलेली इंग्रजी तुम्हाला समजली पाहिजे. तर मला लक्षात थोडं टायपिंग मिस्टेक झाला. अंडरस्टँड, ओके. तर मला लक्षात आलं की कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समजणे इथे खूप लोक कमी पडत आहेत. तर म्हणून त्याच्याशी संबंधित मी तुमचं थोडंसं टेस्ट करणार आहे आणि जे मला दिसून पडेल त्याच्यानुसार मी तुम्हाला टास्क देणार आहे. ठीक आहे? तर आता मी काय करतो हे मी तुम्हाला दाखवतो. चॅट जीपीटीच्या मदतीनं आपण एक रॅन्डम टेक्स्ट जनरेट करूया. मी ऑलरेडी जनरेट केलेलं आहे माझ्या ऑफलाईन स्टुडंटसाठी. मी पण आता आत्तासाठी नवीन करतोय. मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर आणि हे तुम्हाला तुमच्या वेळेत करायचं आहे. मी तर देणारच तुम्हाला. स्पेशली ज्याचं कॉम्प्रिहेन्शन वीक वाटेल त्यांच्याकडून जास्त टास्क करून घेणार आहे. ठीक आहे?
पण आता आपण टेस्ट करूया थोडं तुमचं कॉम्प्रिहेन्शन, चालेल? ओके, हा माझा पर्टिक्युलर कन्व्हर्सेशन आहे चॅट जीपीटी सोबत. बघा, मी पहिले स्टार्टिंगला तुम्हाला दाखवतो. मी चॅट जीपीटीला म्हटलं, क्रिएट अ सिम्पल टेक्स्ट टू टेस्ट कॉम्प्रिहेन्शन ऑफ एन A2 लेवल स्टुडंट. म्हणजे एका प्लीज ज्याच्याकडून नॉईज येत आहे थोडं म्यूटवर राहा बरं. तुमची गरज पडल्यास मी तुम्हाला अनम्यूट करायला सांगेन. ओके, ठीक आहे. तर तुम्ही प्रॉम्प्ट बघा, क्रिएट अ सिम्पल टेक्स्ट टू टेस्ट कॉम्प्रिहेन्शन ऑफ एन A2 लेवल स्टुडंट. एका A2 लेवलच्या स्टुडंटचा कॉम्प्रिहेन्शन टेस्ट करण्यासाठी एक सिम्पल टेक्स्ट तयार कर. A2 लेवल सिम्पली म्हणजे बिगिनर लेवल, ठीक आहे. तर मी 2 ऑलरेडी क्रिएट केले आहेत. आपण तुमच्यासाठी फ्रेश एक तिसरा क्रिएट करूया. तर मी ते सिम्पल प्रॉम्प्ट देईन, क्रिएट वन मोर म्हणून. आता मी Excuse me, sir. हां हां, येस येस शीतल. Sir, can I leave the ओके, श्योर श्योर, यू कॅन वॉच द रेकॉर्डिंग लेटर class? शीतल, ठीक आहे. येस येस, श्योर श्योर, यू कॅन वॉच द Thank you, sir. रेकॉर्डिंग लेटर. ओके, सी यू. Okay, sir. ओके हाँ, ओके, ठीक. Thank you. हाँ. वेलकम. हां, रेस्ट ऑफ यू, बाकी लोक, मी हे याला तुमच्या चॅटमध्ये शेअर करतो आहे. तुम्ही 2 मिनटं वाचा आणि मला समजावून सांगा की याच्यामध्ये काय म्हटलं जात आहे, व्हॉट इज इट अबाउट, ठीक आहे. तर जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. मग आपण याच्यावर बोलूया. म्हणजे तुमची आकलन क्षमता मी टेस्ट करणार आहे, ठीक आहे. चॅटमध्ये मी शेअर केलं आहे, बघा थोडं त्याला. दिसतंय ना तुम्हाला? चॅटवाल्या बटनमध्ये जा तुम्ही आणि तिथे त्याला सरकवत सरकवत वाचून काढा. जास्त मोठा नाही आहे तो.
ज्यांनी जस्ट जॉईन केलं आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा टेक्स्टमध्ये शेअर केलं आहे. ओके, सो लेट्स टॉक अबाउट इट. फर्स्ट ऑफ ऑल तुमची आकलन क्षमता आपण टेस्ट करूया. दीपा, वाचून झालं? काय समजलं याच्यातून? व्हॉट इज दिस स्टोरी अबाउट? हु इज द मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी? व्हॉट इज हिज नेम? Main character is Arjun. Right, and what is it about? What happens to Arjun? What is this whole story about? काय मराठीत सांगितलं? सांगू? हो, सांगा सांगा. हा. हा, म्हणजे अर्जुननं त्याच्या बहिणीकडे जायचा प्लॅन केला होता. हम्म, तर तो म्हणजे त्यानं त्यासाठी 2 आठवड्या अगोदरच तिकीट वगैरे बुक करून ठेवलेले होते. हम्म. पण ऐन वेळेला तो म्हणजे त्याला जाग नाही आली आणि तो पोहोचू शकला नाही. तर त्याला त्याच्यामुळे जाग न येण्याचं त्याला कारण काय होतं? त्याला जाग न येण्याचं कारण काय होतं? बॅटरी डेड झाली होती त्याची, म्हणजे चार्जिंग संपली होती आणि अलार्म पण वाजला नाही. अलार्म वाजला नाही. राईट राईट. आणि मग तो म्हणजे तेव्हा त्याला 7:45 ला जाग आली, पण तो टॅक्सी वगैरे घेतली, पण तो पोहोचू शकला नाही आणि ट्रेन गेलेली होती. मग नंतर तो त्याच्या ताईला फोन केला आणि सांगत होता, ती म्हणते की नेक्स्ट संडेला येऊ शकतो, पण तो गेला तिकीट काउंटरवर आणि पुन्हा नेक्स्ट संडेचे वगैरे तिकीट बुक केले आणि मग गेला. पण म्हणजे जाणार, पण त्याला एक गोष्ट कळाली की म्हणजे छोट्या गोष्टी पण आपल्याला मोठा प्रॉब्लेम देऊ कॅन शकतात. त्यामुळे क्रिएट तो बिग नेहमी प्रॉब्लेम्स. आता करेक्ट, यू गॉट इट. तुम्हाला समजलं. तर मग ही लँग्वेज सोपी आहे तुमच्या लेवलनुसार? हो सर. ठीक आहे. आता सेंटेन्स बाय सेंटेन्स कॉम्प्रिहेन्शन आपण टेस्ट करूया. ठीक आहे. तर दीपा, आय विल स्टार्ट विथ यू. बाकी सगळ्यांना समजली का ही स्टोरी? शेफाली, मयुरी, शुभांगी, योगिता? हो सर. ठीक आहे. आता तुमच्याकडे मी पाडीपाडीने येईन. आय विल स्टार्ट विथ दीपा. सेंटेन्स बाय सेंटेन्स तुम्हाला कितपत समजतं, त्या वाक्याचा अर्थ तुम्ही मला सांगू शकता का? आपण हे टेस्ट करूया. तो विल स्टार्ट विथ दीपा हिअर. ठीक आहे. ठीक आहे सर. तर मी माझ्या मोबाईलवरूनच याला शेअर करतो. जस्ट सेकंड. ऑल राईट, सो नाव युड बी एबल टू सी माय स्क्रीन. मी याला दुसऱ्या जागी कॉपी पेस्ट केला आहे. ठीक आहे. तर हा पहिला वाक्य आहे दीपा. लास्ट संडे अर्जुन प्लॅन टू विजिट हिज सिस्टर इन अनदर सिटी. राईट? हा. तर चंग बाय संग सांगा, लास्ट संडे म्हणजे काय होतं? गेलेल्या रविवारी, राईट, मागच्या मागच्या रविवारी रविवारी. म्हणजे अर्जुन म्हणजे अर्जुन, प्लॅन्ड म्हणजे प्लॅन केला. पास्ट टेन्स. टू विजिट म्हणजे म्हणजे भेटण्यासाठी त्याच्या बहिणीला हिज दुसऱ्या सिस्टर म्हणजे सिटीमध्ये. त्याची बहीण. इन अनदर सिटी म्हणजे दुसऱ्या सिटी. राईट? तर हा चंग बाय चंग तुम्हाला समजला? हो सर. तुम्ही याला रिपीट करू शकता का? जसं मी करू शकतो. आता मी त्याच्याकडे बघत नाहीये. लास्ट संडे अर्जुन प्लॅन टू विजिट हिज सिस्टर इन अनदर सिटी, असं आहे. बरोबर? हा. लास्ट संडे अर्जुन प्लॅन्ड टू विजिट हिज सिस्टर इन अनदर सिटी. बहुत बढ़िया. म्हणजे तुम्हाला चंग बाय चंग समजत आहे, कॉम्प्रिहेंड होत आहे. बरोबर? ऑलराईट, समोर जाऊया मग. नेक्स्ट सेंटेन्स. ही बॉट. ही बॉट म्हणजे काय? ही बॉट म्हणजे त्याने मिळवले. बॉट कशाचा पास्ट टेन्स घेतले. असतो? ड्रिंकचा. नाही ना हो, बायचा बाय. असतो ना. सॉरी. ड्रिंक आणि ब्राऊट. सॉरी सर. तर ही बॉट म्हणजे काय होणार मग अर्थ? त्याने तिकीट घेतले विकत. विकत घेतले. हीच ट्रेन तिकीट ऑनलाईन 2 weeks अर्लियर म्हणजे 2 आठवड्यापूर्वी. 2 आठवड्यापूर्वी.
मग हा जो म्हणजे चंक आहे, अगोदर. हा. राईट, 2 आठवड्या अगोदर, 2 वीक्स अर्लियर, बरोबर. तर मग हम्म. दीपा, 2 आठवड्या अगोदर जर असं म्हटलं जातं, तर या चंकचा वापर करून तुम्ही 4 वर्ष अगोदर म्हणू शकता का? हो सर. कसं म्हणायचं? आय कम्प्लिटेड माय नाही नाही, बाकी. ग्रॅज्युएशन फॉर. हां हां, ठीक आहे. तसंच तेच करायचं का मला सर? तेवढाच पार्ट सांगा, 4 वर्ष अगोदर कसं म्हणायचं? 4 weeks अर्लियर. 4 वर्ष म्हणतोय मी, हप्ते नाही म्हणतोय. सॉरी सर, 4 years अर्लियर. हम्म. आणि 5 महिन्या अगोदर? 5 months अर्लियर. करेक्ट, व्हेरी गुड. या वाक्याचा, नेक्स्ट वाक्याचा अर्थ सांगा. द ट्रेन वॉज ॲट 8:30 AM. म्हणजे ट्रेन 8:30ला ट्रेनचा टाइम होता 8:30चा. करेक्ट. अँड ही नीडेड 40 minutes टू रीच द स्टेशन फ्रॉम हिज होम. याचा काय अर्थ होईल? त्याच्या घरापासून पहिले ही नीडेड म्हणजे काय होतं? ही नीडेड म्हणजे त्याला गरज होती, बरोबर. 40 minutes म्हणजे होती. 40 minutes. टू रीच म्हणजे पोहोचायला. 40 मिनिट पोहोचणे. कुठे पोहोचायला? स्टेशनला म्हणजे त्याच्या घरापासून त्याला स्टेशनला पोहोचायला 40 मिनिटाचा वेळ लागत होता. बरोबर. मग हा पूर्ण पार्ट रिपीट करू शकता का तुम्ही? ही नीडेड 40 minutes टू रीच द स्टेशन फ्रॉम हिज होम. हो सर. ही नीडेड ही नीडेड 40 minutes टू रीच स्टेशन टू रीच स्टेशन फ्रॉम हिज होम. थोडस राईट. चुकलं. 40 मिनिट. बरोबर तर आहे. ही नीडेड 40 minutes टू रीच द स्टेशन फ्रॉम हिज होम. राईट. ही ॲक्टिव्हिटी मी आज माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये करवली. ही ॲक्टिव्हिटी कॉम्प्रेहेन्शनसाठी आणि भाषा पुन्हा प्रकट करण्यासाठी, वाचलेली भाषाला रिप्रोड्यूस करण्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. तुम्ही जर आता दीपाला जमतंय, तुम्हाला हे जर जमत असेल, तुम्ही जर हे करू शकत असाल ना, तर तुम्हाला भाषा खूप वेगाने अवगत होईल. भाषा अवगत होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो ही नीडेड 40 minutes टू रीच द स्टेशन टू रीच द फ्रॉम हिज स्टेशन होम. फ्रॉम हिज होम. राईट. मग वाक्यच तुम्हाला ग्रामर शिकवतो हो. हा वाक्य तुम्हाला शिकवतोय की रीच सोबत ज्या जागी रीच होण्याची गोष्ट होते, त्याला डायरेक्ट लावायचं असतं. आता तुम्ही काही बघितलं असेल किंवा तुम्ही ही मिस्टेक करत असाल, खूप लोक ना रीच सोबत टू लावतात. रीच टू हो द सर. ऑफिस असं म्हणतात. पण इथं आपल्याला दिसतंय की रीच सोबत टू लागत नसतं. जिथे रीच व्हायची गोष्ट होते ना, ती डायरेक्ट लावली जाते. मग मी क्लासला पोहोचली कसं म्हणणार? जर तुम्हाला हे खरोखरच समजलं आहे, तर मी क्लासला पोहोचली कसं म्हणणार तुम्ही आय लोक? आय रीच द क्लास. येस, आय रीच द क्लास. तुम्ही असं नाही म्हणणार आय रीच्ड टू द क्लास. तुम्ही काय म्हणणार? आय रीच द क्लास. आय मी ऑफ रीच द क्लास. मी ऑफिसला पोहोचली कसं म्हणणार? आय रीच द ऑफिस. आय रीच द ऑफिस. तर हे तुम्हाला मी नाही शिकवलं, हे तुम्हाला कोणी शिकवलं? या वाक्याने शिकवलं, बरोबर. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, तुम्ही जर इनपुट घ्याल आणि त्याला चंकिंग मेथड लावून तोडून तुम्ही ब्रेकडाऊन करून कॉम्प्रिहेन्शन तुमचं इम्प्रूव्ह कराल, तर तुम्हाला आपोआपच इंग्रजी येणार आहे. तुम्हाला वेगळं ग्रामर स्टडी करून त्याला समजायची गरज नाही पडणार, कारण की ग्रामर तुम्हाला वाक्यच शिकवणार नाही का. म्हणजे वाक्यावरून तुम्हाला ग्रामरही शिकता येईल, शब्दही माहीत होतील, आणि मग चंक्समध्ये समजून बोलता येईल, नाही का. सगळंच होतं त्याने, बरोबर आहे. ठीक आहे दीपा, यू सीम टू हॅव गुड कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. पण ती वाक्य असं काहीतरी वाचून, वाक्य समजून घेऊन रिपीट करायची प्रॅक्टिस करा. त्याच्याने भाषा अवगत होईल. ठीक आहे. फक्त समजल्यामुळे अवगत नाही होत बरं, ते ॲक्च्युअली करावं लागतं. त्याच्याने नाही तर आपलं एवढे वेळ बोलता आली असती ना. नाही तर बोलता आली असती. ठीक आहे. ठीक आहे, मग आता नेक्स्ट कोण येणार? दीपा, म्युटिंग तुमच्याकडून नॉईज खूप बसल्यामुळे. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट कोण येणार रे बाबा?
चला सांगा पटपट. हा पार्टिसिपेट करण्याचा क्लास आहे. तुम्हाच लोकांची आकलन क्षमताची टेस्ट करायची आहे ना मला. तुमची गरज पडेल नाही का याच्यामध्ये? हो सर. कोण येणार मग पटकन सांगा. वेळ होते, ऑलरेडी 8:30 वाजले आहेत. हम्म. कोणी होण्या म्हणत आहे. हो ना, कोणीच होणार म्हणत आहे यार. कसे रे तुम्ही लोक. शेफाली, आर यू रेडी? Yes, sir. द सेकंड पॅराग्राफ, शेफाली. मी ओके, एक सेकंड. हा वाला पॅराग्राफ ऑन संडे मॉर्निंग पासून, ठीक आहे. Yes. तर ऑन संडे मॉर्निंग अर्जुन वोकअप लेट. ऑन संडे मॉर्निंग म्हणजे काय होतं शेफाली? संडेच्या दिवशी सकाळी अर्जुन उशिरा उठला होता. उठला होता नाही, फक्त उठला म्हणायचं, ठीक आहे. अर्जुन वोकअप लेट म्हणजे अर्जुन उशिरा उठला, बरोबर? एम आय राईट शेफाली? Yes. मग हा जो आहे अर्जुन वोकअप लेट या वाक्याचा आधार घेऊन तुम्ही राधा उशिरा उठली असं म्हणू शकता का? राधा woke up late. मी उशिरा उठली. I woke up late. तू उशिरा I am उठली. woke up. आय एम कशाला लावला आता? आय एम I एम woke. राईट. आय वोकअप लेट. तू उशिरा उठली. You woke up late. म्हणजे आपल्याला गरज पडल्यास मॅनिप्युलेटी करता येतात सेंटेन्स, तर मग त्याच्यातून तर किती सारे वाक्य तयार होऊ शकतात, नाही का? नेक्स्ट पार्ट, हिज अलार्म डिड नॉट रिंग. हिज अलार्म डिड नॉट रिंग म्हणजे त्याचा अलाराम वाजलं नाही. अलाराम नाही म्हणायचं, अलार्म म्हणायचं. काय म्हणायचं? अलार्म. अलार्म नाही वाजलं. का बरं नाही वाजलं? मोबाईल बिकॉज संपलेली. हिज फोन बॅटरी वॉज डेड. राईट. तर त्याचा अलार्म वाजला नाही कारण की त्याची फोन बॅटरी डेड होती. हिज अलार्म डिड नॉट रिंग बिकॉज हिज फोन बॅटरी वॉज डेड. कॅन यू रिपीट दिस सेंटेन्स? झाली होती. Can you repeat this sentence? His His alarm did not. alarm did not ring because his alarm battery is dead. थोडं ऐकून आला मला. His alarm हां. is not ring because His alarm is not ring. Is not नाही. His alarm did not ring आहे ते. his alarm did not ring because mobile battery is dead. मोबाईल बॅटरीलाच नाही, फोन बॅटरी आहे. हिज मोबाईल बॅटरी नाही आहे. हिज फोन बॅटरी वॉज डेड. His alarm did not ring because phone battery is dead. फोन बॅटरी नाही, हिज फोन बॅटरी वॉज डेड. हिज फोन बॅटरी वॉज डेड. मी एकदा बोलतोय, मग नंतर तुम्ही रिपीट करा. हिज अलार्म डिड नॉट रिंग बिकॉज हिज फोन बॅटरी वॉज डेड. Can you repeat the His sentence? alarm did not ring because phone battery is dead. Ring because his phone battery is dead. Is dead नाही, was dead. His alarm did not ring because his phone battery was dead. Better. Correct. समोर जाऊया मग. आता याच्यामध्ये काही नाही समजलं असं आहे का? कोणाला काही समजलं नाही? जर नाहीच समजलं, हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. मी तुम्हाला आणखी आर्टिकल्स पाठवणार आहे असे जनरेट करून, ठीक आहे. सपोज तुमच्यापैकी कोणाला नाही समजलं तर एक सिम्पल स्टेप करायची. इथे करून दाखवतोय, लक्ष द्या. याला कॉपी पेस्ट करायचं
गुगल ट्रान्सलेटरमध्ये. इंग्लिश टू हिंदी, किंवा तुम्ही मराठी करू शकता. मराठी करून बघूया. मग याला जोडून समजून घ्यायचं. माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? त्याचा अलार्म म्हणजे हिज अलार्म, वाजला नाही म्हणजे डिड नॉट रिंग, बरोबर. बिकॉज म्हणजे त्यामुळे. अच्छा. हिज फोन म्हणजे हिज फोन बॅटरी म्हणजे त्याच्या फोनची बॅटरी वॉज डेड, संपल्यामुळे, असाचा अर्थ होतो, नाही का. मग समजून घ्यायचं एक एक. तर सपोज जर तुम्हाला नाही समजलं डायरेक्ट, तर गुगल ट्रान्सलेटर तर आहेच. जो संपलं. पण हे वाक्य सिम्पलच आहेत, तर मला असं वाटतं तुमच्यापैकी ऑलमोस्ट सगळ्याला हे वाक्य समजले असतील वाचून. माझं असं म्हणणं आहे, शेफाली, दीपा, योगिता, मयुरी, चंकमध्ये तोडल्यावर ना 70-80% आपोआपच समजायला लागतं. मी बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय मला सांगा. चंकमध्ये तोडल्यावर 70-80% तिथूनच समजायला लागतं. एम आय राईट, ऑर डू यू अग्री विथ मी ऑर नॉट? काय म्हणता सांगा. ऍग्री. राईट. म्हणजे 70-80% केसेसमध्ये तुम्हाला गुगल ट्रान्सलेटरची गरज पडणार नाही. आणि जर नाहीच समजलं तर मग गुगल ट्रान्सलेटर आहेच. राईट. लेट्स मूव फॉरवर्ड. नेक्स्ट सेंटेन्स, शेफाली. कुठे गेला हो? When he looked at the clock, इट वॉज ऑलरेडी 7:45 AM. तर वेन म्हणजे जेव्हा, ही लुक्ड म्हणजे त्यांनी पाहिलं, ॲट द क्लॉक म्हणजे आता तुम्ही नोटीस करा, सगळे लोक ध्यान द्या, लुक सोबत ॲट लावलाय, दिसतंय का तुम्हाला? म्हणजे आपल्याला काय समजलं, लुक सोबत ज्या वस्तूकडे पाहिलं जातं त्याच्यासोबत काय लावावं लागते? at ॲट. म्हणजे माझ्याकडे बघ जर असं म्हणायचं आहे तर आपण म्हणू लुक ॲट मी. तिने माझ्याकडे पाहिलं जर असं म्हणायचं आहे तर इथे हिच्या ऐवजी आपण शी म्हणू, लुक्ड ॲट जसं तसं राहील, आणि त्याच्यानंतर आपण म्हणू मी. म्हणजे वाक्य काय बनेल? शी लुक्ड ॲट मी. शी लुक्ड ॲट मी, बरोबर. पण लुक सोबत ॲट लावायचं हे कोणी सांगितलं तुम्हाला? त्या वाक्याने सांगितलं. आणि म्हणून मी नाही म्हणतो थोडंसं वाचन करा. तुम्हाला कुठे इज लावायचं, कुठे वॉज लावायचं, कुठे ॲट लावायचं. खूप लोक मला विचारतात की सर कुठे ॲट लावू, कुठे काय लावू, हे समजत नाही मला. मी म्हणतो की तुमचं एक्सपोजरच नाही आहे इंग्रजीला. थोडं वाचणं चालू करा, तुम्हाला आपोआप समजायला लागेल. अच्छा, इथे ॲट येतो, लुकसोबत ॲट येतो, याच्यासोबत ते येतं, त्याच्यासोबत ते येतं. हे हळूहळू समजायला लागतं, बरोबर आहे ना. तुम्ही फक्त ही एक गोष्ट करायला लागा, तुम्हाला समजेल मी काय म्हणतो म्हणून. थोडं वाचन सुरू करा, थोडंसं ऐकायला सुरू करा. तुम्हाला सगळे नॅचरल पॅटर्न्स, नॅचरल वोकॅब, स्ट्रक्चर्स हे दिसायला लागतील. ठीक आहे. तर वेळेअभावी आपण इथे थांबूया. मी 2 लोकांचा कॉम्प्रिहेन्शन चेक करू शकलो, दीपा आणि शेफाली, दोघांचाही चांगला आहे, अँड आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट इट. ठीक आहे. पण जसं मी दीपाला बोललो, कॉम्प्रिहेन्शन चांगला आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भाषा अवगत झाली. अवगत करायसाठी ही टास्क जी आपण आता करतोय ही वारंवार करावी लागते. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता एक ग्रुप क्रिएट करणार आहे. हा क्लास झाल्यावर त्या ग्रुपमध्ये मी सगळ्यांना तुम्हाला ॲड करेन, आणि त्याच्यामध्ये असंच आणखी एक आर्टिकल शेअर करणार आहे. ठीक आहे. तर तिथले 5 ते 10 सेंटेन्स तुम्ही लिहून काढा आणि त्याला चंकिंग मेथड लावून रिपीट करून बघा. आणि जेही वाक्य तुम्ही लिहून काढले आहेत ते मला पाठवा नंतर. मग मग मी तुम्हाला उद्या विचारेन. मी वाक्य बोलेन आणि माझ्या मागे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. आपण तुमचं कॉम्प्रिहेन्शन आणखी टेस्ट करणार आहोत. ठीक आहे. तर टास्क काय समजलं? आफ्टर दिस क्लास आय विल create a group. I will add all of you and I'll share one similar article with you. You have to read it
अँड यू हॅव टू राईट 5 to 10 सेंटेन्सेस फ्रॉम दॅट आर्टिकल. त्या आर्टिकलमधनं 5 ते 10 सेंटेन्सेस लिहायचे आहेत आणि त्यांना चंक्समध्ये तोडून रिपीट करून बघायचं आहे. आणि जे लिहिलं ते मला सुद्धा पाठवायचं आहे. मग मी तुम्हाला उद्या विचारेन. कळलं? Yes. तर आजसाठी एवढंच. काही प्रश्न आहेत का माझ्यासाठी तुमचे?